ऑफिसर काय काम नाही म्हणू शकतो. सरांनीचा फोटो घेतलाय. तो हे गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तो आज हम जा रहे मंदिर, क्योंकि मैं नासिक पहुंचा था कल रात. है ना, थोड़ा दिमाग काम करना बंद कर दिया था, इसकी वजह से. तो अब मैं पहुंचा हूँ नासिक, और कल रात यहाँ पे आया था, इसकी वजह से थोड़ा अभी भी तो पूरा शरीर कहाँ से कहाँ दुख रहा है, कहाँ से कहाँ दुख रहा है, मेरे को समझ में नहीं आ रहा. अब मेरे को जाने का वापस गाँव, इधर वापस गाँव जाने का अपने. तो थोड़ा बहुत दर्शन वगैरह करेंगे और उसके बाद में चलेंगे. तो आपको दर्शन एक बार दिखाता हूँ. दर्शन चालू है भाई, आपको दिखाओ. बघू शकता मित्रांनो, आता अभी तो दर्शन करके आ चुके. और ये जो सामने वाला मंदिर दिख रहा है, ये जो इसका काम चालू है, ये जब ये पूरा नीचे था कॉलम, इसके अभी डाले हुए नहीं थे, कॉलम भी नहीं डाले हुए थे, इसकी खुद ही चालू होती बेड की. और उसके तब आया था मैं, कब उसका काम नीचे तक था तब, और अब तक देखो कितना काम हुआ है. तो मैं अब आया हूँ, ये देखो सेकंड मजला भाई साहब, इतना बड़ा बड़ा गज. ये देखो क्रेन भी आहे ऊपर. कसं त्या टायमिंगला आलो होतो मी, आणि आता किती दिवसानंतर आलो असं विचार करा. किती प्लेन आलं आहे का दिसलं का मग, किती मोठमोठे पिलर टाकले. कमीत कमी किती 7 त्याच्या बरोबर जाणार त्या बिल्डिंग बरोबर. इथे बिल्डिंग काय येत नाही. तर चला एकदा आपण नाश्ता पाणी करून घेऊ आणि डायरेक्ट निघू गावाकडे. रेल्वे स्टेशनला पोहोचलो, ते बघू शकतो. बॅग तर आपल्यासोबतच आहे. तर चला डायरेक्ट आता तिकीट वगैरे काढून घेऊ. तर फायनली मित्रांनो आता शिरूरला पोहोचले. हे बघा बॅग बिग सगळं आपल्यासोबतच आहे. तर चला डायरेक्ट आता जाऊ गाडी घेऊन घरी. मला गाडी दाखवते पुढे सोडली मी आता. ते बघा अशी परिचय करायची बॅग शकता मित्रांनो. आपली गाडी सोडली आहे बघा इथे. गणभाऊ चावी घेऊ. काय गणभाऊ, काय गणभाऊ, चावी द्या एकदा आम्हाला. काय चालूच आहे ना का बापू, नेमका चालताच आहे. भजे दाखव ना लोकायला. अरे तू दाखव यार, थंबनेल नाही तो भजे खरं सांगतो इमानदारी. का बापू, होय हे काय भजे का काय. बघू शकता मित्रांनो, आता मी आलोय धामणगाव पाठीवर, आणि आता मी जाणार आहे घरी. काय करू माहिती का, असं ऊन लागायला इकडं. अरे बापरे, तर फायनली मित्रांनो मी आता घरी पोहोचलोय. तर बघू शकता जस्ट बॅग बिग ठेवलंय आताच. जस्ट असं डोकं दुखायले, इकडं असं ऊन लागायले. बापरे, डोळे बी असे जळजळ 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 करायले. तिकडे बेस्ट होतं बर्फात, इकडे काय आता. आता एकदा करून घेतो जेवण मी. हे बघा अशी जोरची भूक लागलेली, सकाळपासून मी काय खाल्लेलं नाही. कारण की ना कंटिन्यू प्रवास होता ना, 1 तारखेपासून, सॉरी 2 तारखेपासून प्रवास होता. तर कंटिन्यू प्रवास असल्यामुळे डोकं हँग झालं, तर पोट दुखू लागलं, छाती दुखू लागली, सगळं हँगच हँग. हातपाय दुखू लागले, गुडघे दुखू लागले, चलू. त्याच्यामुळं सकाळी मी काय खाल्लं नव्हतं. मला
काकीने दिले होते थोडा डबा एक ठेसा आणि पोळ्या दिल्या होत्या. मला काय भूकच लागली नाही त्याच्यामुळे मी काय खाल्लंच नाही. आता तर खाऊन घे बाकीचं होईन काय भूक लागली पण आता जरा बघा ठेसा आणि द्यायच्या पोळ्या बघा. एकदा खाऊन घेऊ बेस्ट. आणि घरी पण आता बनवलेलं आहे बेसन हे बघू शकता आणि पोळ्या तुटलीत ते आता करून घेतो बेस्ट जेवण. मग काय बेस्ट भारी वाटेल थोडं. तर बघू शकता मित्रांनो आता जेवण वगैरे झाले पेटपूजा बेस्टपैकी. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की मी 10-15 दिवसाच्या ट्रिपवरून काय काय आणले. तर चला तुम्हाला दाखवतो. ते बेस्टपैकी आपल्या बॅगची अनबॉक्सिंग करू. काय काय कुठं कोणाचं विसरलंय माझ्याकडे विसरलंय त्यांचं माझ्याकडे विसरलंय का माझं त्यांच्याकडे विसरलंय कोणचं कोणाकडे गेले काही आयडिया नाही. एकदम बेस्ट बॅगची अनबॉक्सिंग करू. तर बघू शकता मित्रांनो आता आपण दोन्ही बॅग जवळ घेतलेला. सगळ्यात हिला ओपन करू कारण की ही छोटी आहे. हिला साईडला माता राणीचं नाही का हो काय म्हणते तर बघू शकता चादर हुडी परत हे चादर कड बघू शकता कड आला होता बाकी बॅग सगळी ओके खाली झाली. तिथे संपला विषय. सगळ्यात पुढे वरचा बॉक्स ओपन करू. वरचा कप्पा काय त्याचं अंडर पॅन्ट आणि हे बापरे हात रुमाल आणि हे मास्क हे पण मास्कच आहे. बॉडी लोशन घेतलं होतं हात पाय बोलू नये म्हणून थांबवलं नव्हतं ना आम्हाला त्या कारणामुळे. त्याला काय म्हणतात केसर हां केसर कारण केसरच्या मी खूप बाटल्या आणल्यात 6 कारण की ना काही आणखी काकाला यांना पाहिजे होतं 6 आणल्या 2 सगळ्यांना. ब्रश बघू शकता हे पेढा कंदी पेढा काय म्हणतात त्याला हां हे काय बेस्ट. आणखी मी टेस्ट पण केलं नाही त्याला आणखी ओपन पण केलं नाही. तर संध्याकाळी करू आई पप्पा घरी आल्याच्या नंतर. आणि पेढाचा बॉक्स एक पेढे मथुरेचा नाही का मथुरेचा प्रसिद्ध पेढा हां मथुरेचा पेढा आहे हा प्रसिद्ध. आणि हा ही तर बॅग तुम्ही कंटिन्यू बघितलीच असेल माझ्याकडं. तर हिच्यामध्ये आता काय त्याच्यामध्ये काहीच नाही कारण की चष्मा आणि हे चार्जर आणि माईक आणि परत काही नाही. माईक आणि चार्जर आहे माईकचं. माता राणीचा फोटो दाखवतो. बॉक्स तर काही काम नाही बघू शकता. माता राणीचा फोटो घेतलाय. तर फायनली मित्रांनो आपलं जेवण वगैरे सगळं झालं आहे. आता अनबॉक्सिंग पण झाली. तर काय करू माहिती आहे का आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.